हट्टी मुलांना कसा आवर घालायचा आणि सांभाळायचं कसं, ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गयावया करणारी जन्मदाती आई, मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे वडील, हातातली कामे सोडून त्या मुलाची समजूत काढण्यासाठी धावून आलेले गावकरी. पण या सगळ्यावर भारी पडला तो अवघ्या 18 वर्षाचा हट्टी मुलगा. महाराष्ट्रात घडलेल्या या धक्कादायक घटनेने अनेक पालकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे. मुलं इतकी हट्टी का होतात आणि पालकांनी अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं? मिळालेल्या माहितीनुसार ट्रक ड्रायव्हर असलेल्या वडिलांकडे मुलाने आयफोनच्या हप्त्यासाठी पैशाची मागणी केली होती. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेला हा वाद इतका टोकाला गेला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. हे दावे खोटे असले तरी, कारण या प्रकरणामागे काही वैयक्तिक कौटुंबिक वाद असल्याचं माहिती समोर आली आहे. तरीही आपण या मुद्द्याकडे एका नजरेने असे जरी पाहिलं की आत्ताची मुलं एवढी हट्टी का झाली आहेत, तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मुलांचा हट्ट कशा आणि कोणत्या पद्धतीने पूर्ण करायचा. आई आपल्या मुलाची समजूत काढण्यासाठी गयावया करत होती. वडील मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. गावकरी या सगळ्या प्रकरणात मदतीसाठी पुढे आले. पण हट्ट, राग आणि हव्यास याच्या आहारी गेलेल्या त्या मुलाने कोणाचंही ऐकलं नाही. ही घटना एका कुटुंबाची नाही, तर आज अनेक घरांमध्ये याचं वेगळ्या स्वरूपात दर्शन होत आहे. महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे, महागड्या गाड्या, सोशल मीडियावर दिखाऊ जीवन, या सगळ्यांमुळे नवीन पिढीवर भौतिक सुखाचे आकर्षक वाढत असल्याचं दिसत आहे. मला जे हवं ते आत्ताच मिळालं पाहिजे, ही मानसिकता काही मुलांमध्ये निर्माण होताना दिसते. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलं हट्टी जन्माला येतात का? तर याचं उत्तर अनेक वेळा नाही असे असेल. मुलांच्या हट्टीपणामागे पालकांचं अतिलाड, प्रत्येक मागणी पूर्ण करणे, सतत मोबाईल देणे, मुलांना नाही म्हणायची सवय न लावणे आणि संवादाचा अभाव अशी अनेक कारणे असू शकतात. म्हणूनच पालकांनी मुलांच्या प्रत्येक मागणी पुढे झुकण्याऐवजी त्यांना गरज आणि इच्छा यातील फरक समजून सांगणे गरजेचे आहे. मुलाने एखादी गोष्ट मागितली आणि ती लगेच मिळाली नाही तर त्याचा राग येऊ शकतो. पण त्या रागाला घाबरून मागणी पूर्ण करणं हा कायमचा उपाय नाही. त्याऐवजी शांतपणे मुलाशी संवाद साधा, नियम ठरवा, नियम मोडल्यास त्याचे परिणामही स्पष्ट करा, मुलाला जबाबदारीची जाणीव करून द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांसोबत वेळ घालवा. कारण महागडे मोबाईल, महागडे कपडे किंवा पैसे मुलांना सुरक्षित भविष्य देऊ शकत नाहीत. पण योग्य संस्कार, संयम, जबाबदारी आणि पालकांचा संवाद नक्कीच देऊ शकतो. ही घटना प्रत्येक पालकांसाठी एक मोठा इशारा आहे. मुलांचा हट्ट वेळेवर समजून घेतला नाही तर छोटासा हट्ट कधी मोठ्या संकटाचं रूप घेईल सांगता येत नाही. म्हणून मुलांना फक्त सुख देऊ नका, त्यांना योग्य आणि चूक ओळखण्याची ताकदही द्या. कारण चांगलं पालकत्व म्हणजे मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे नाही, तर त्याला आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवणे आहे. धन्यवाद.